नमस्कार मित्रांनो, बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे. तुकारामांचे मूळ विचार त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचू नयेत या हेतूने तऱ्हेतऱ्हेचे अडथळे निर्माण केले जात होते. डावपेच आखले जात होते. काही लोकांनी त्यांच्या विचारांचा धसका घेतला होता, यात शंका नाही. त्यांचे विचार जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचले तर ते लोकांच्या मनात भन्नाट वादळे निर्माण करतील आणि त्यामध्ये आपली परंपरा पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडून जाईल अशी भीती त्यांना वाटत होते. स्वाभाविकच तुकारामांचे विचार जितक्या मार्गांनी रोखता येतील, संपवता येतील, तितक्या मार्गांनी रोखण्याचा व संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या असंख्य विचारांची कत्तल करण्यात आली. या सर्व प्रयत्नांना न जुमानता तुकारामांच्या अनेक विचारांचे कोंब लोकांच्या हृदयात सुकावत राहिले. ही मात्र फार समाधानाची गोष्ट झाली. विचारांची कत्तल ही शारीरिक हत्येपेक्षाही अधिक भयंकर, अधिक हानिकारक असते. शरीर काय आज आहे, उद्या नाही. तुकाराम 42व्या वर्षी मरण पावले नसते तर 72व्या वर्षी अथवा आणखी थोड्या काळाने मरण पावलेच असते. मृत्यू अटळच आहे. माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या शरीराला निसर्गाची बंधने ओलांडता येत नाहीत. विचारांच्या बाबतीत मात्र असे नाही. विचारांची योग्य रीतीने जपणूक केली तर ते अनंत काळापर्यंत टिकू शकतात, काळावर मात करू शकतात. अर्थात त्याची जपणूक नाही केली तर मात्र ते नष्ट व भ्रष्ट होऊ शकतात. एखाद्याचे विचार अशा रीतीने नष्ट व भ्रष्ट होणे म्हणजे त्याचे अवघे जीवित कार्यच संपुष्टात येणे होय. त्याच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देशच पराभूत होणे. म्हणून तुकारामांसारख्या महामानवांचे विचार जपणे ही आपली जबाबदारी आहे. तुकारामांच्या विचारांचे जतन करण्यासाठी जी अनेक पावले उचलायची त्यापैकी एक पाऊल म्हणजे शब्दांचा प्रभावी वापर. शब्दांचे सामर्थ्य व त्याच्या मर्यादा यांचे अचूक भान हा तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. भारतीय समाजाच्या प्रदीर्घ इतिहासात असे भान असलेले फार मोजके व्यक्ती समाजात होऊन गेले आहेत. समाजातील सामाजिक संघर्ष नीट समजून घ्यायचा असेल तर मानवी जीवनातील शब्दांचे स्थान नेमकेपणाने जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दांचे सामर्थ्य आणि महात्म्य सांगणारा त्यांचा एक अभंग हा समाजाच्या दृष्टीने साहित्यातील अक्षरशः अद्वितीय अतुलनीय ठेवा आहे. या अभंगातील विचार असे: आमच्या घरी शब्दांची रत्ने हेच धन आहे. आम्ही शब्दांच्या शस्त्रांनीच प्रयत्न करू. शब्द हे आमच्या जीवाचे जीवन आहे. शब्दाच्या माध्यमातून आम्ही लोकांना संपत्तीचे वाटप करू. शब्द हाच देव आहे आणि त्या देवाची पूजा व गौरव करण्यासाठी आम्ही शब्दांचेच साधन वापरू. तुकारामांनी शब्दांच्या बाबतीत केलेले हे चिंतन मानवी संस्कृतीच्या दृष्टीने फार मूलगामी आहे. कारण जे शब्दांचे स्वामी बनतात ते इतिहासाचे स्वामी बनतात. ते संस्कृतीचे मालक बनतात, समाजाचे नेते बनतात. असा मानवी आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. या उलट जे शब्दांच्या बाबतीत बेपर्वा राहतात ते जीवनातील असंख्य युद्धे जिंकून देखील प्रत्यक्ष व्यवहारात पराभूत होतात. हे इतिहास घडवणारे असले तरी इतिहास लिहिणाऱ्यांचे गुलाम होतात. सर्वस्व जिंकून देखील सर्वस्व गमावून बसतात. मानवाच्या वाणीचा जो विकास झाला आहे तो मुद्दा इथे फार महत्त्वाचा आहे. माणसाची वाणी, भाषा जर विकसित झाली नसती तर त्याच्या मेंदूचा आणि हातांचा प्रचंड विकास होऊन देखील त्याला आजच्या इतकी प्रचंड प्रगती करता आली नसती. मानवाने शोधून काढलेले असंख्य रहस्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचणे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचणे भाषेच्या अभावी इतक्या समर्थपणे घडू शकले नसते. माणसाने पृथ्वीवर जे सांस्कृतिक अधिराज्य उभा केले आहे त्याचे एक प्रमुख अधिष्ठान म्हणजे भाषा होय. वाणी अधिक विकसित असल्यामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरला. त्याच्यावर सर्वस्व गाजवू शकला. नेमकी हीच स्थिती माणसामाणसांमधील संबंधामध्ये देखील आढळून येते. ज्या माणसांची वाणी अधिक विकसित असते ती माणसे यशस्वी होतात, कर्तृत्ववान ठरतात. या उलट ज्यांची वाणी अविकसित, सामर्थ्यहीन असते त्याची पिछेहाट होते. भारतीय समाजातील काही लोकांनी हे ओळखून भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले. शब्दांचे हे अपार सामर्थ्य तुकारामांनी उत्तम रीतीने जाणले होते. एकीकडून शब्द हेच धन आहे. आमच्या घरी शब्दांचीच रत्ने आहेत असे ते म्हणतात. मानवजातीचा सगळा सांस्कृतिक वारसा शब्दांमुळेच संचित व संक्रमित होऊ शकला. हे ध्यानात घेतले असता शब्द हे मानवाचे फार मोठे वैभव आहे.
यात शंका नाही. दुसरीकडे आमच्या घरी शब्दांचीच शस्त्रे आहेत असे ते म्हणतात. धर्माचे रक्षण करण्यासाठी आपली सगळी धडपड आहे आणि त्यासाठी आपल्या हाती शब्दाचेच शस्त्र आहे असे त्यांचे म्हणणे होते. धर्माविषयी त्यांची धारणा फार वेगळी होती. पोकळ पाठांतर व किचकट कर्मकांड म्हणजे धर्म असे ते मानत नव्हते. आपली उत्तरे तीक्ष्ण आहेत आणि एक एक उत्तर म्हणजे जणू काही एक एक बाण आहे असे तुकाराम अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतात. त्यांनी शब्दांचे सामर्थ्य ओळखले नसते, त्यांच्या शब्दांना धार नसती, तर त्यांना जीवनाविषयीचे, धर्माविषयीचे एक आगळे तत्त्वज्ञान लोकांपुढे मांडताच आले नसते. शब्द, शब्द आणि शब्द. भारतीय संस्कृतीच्या इतिहास लेखनात शब्दांनी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. शब्दांच्या जोरावर खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करण्यात आले आहे. सज्जनांना दुर्जन आणि दुर्जनांना सज्जन करण्यात आले आहे. काडी इतके मोल नसलेल्या घटकांना हिमालयासारखे उत्तुंग बनवण्यात आले आहे. तर आकाशाला भिडण्यासारख्या महान गोष्टींना कानाकोपऱ्यातही जागा दिलेली नाही. शब्दांच्या शस्त्रांनी या देशाचा खरा इतिहास घायाळ करण्यात आला आहे. इतिहास ग्रंथाच्या पानापानांवर या देशात झालेली महायुद्धे गडप करण्यात आली आहेत. मोठमोठे संघर्ष झाकून तरी टाकण्यात आलेतच. प्रत्यक्ष तुकारामांनी केलेल्या संघर्षाच्या बाबतीत नेमके हेच करण्यात आले आहे. जणू काही त्यांनी संघर्ष केलाच नाही, त्यांनी केवळ टाळ कुटण्यातच धन्यता मानली असे त्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यांची प्रतिमा शब्दांच्या तुरुंगातून सोडवली पाहिजे. शब्दांचे महत्त्व अचूकपणे ओळखणाऱ्या महामानवाचा खराखुरा प्रभाव शब्दांच्याच शस्त्राने नष्ट करण्यात आला. त्यांच्या भक्तांनी शब्दांचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे, न वापरल्यामुळे हे घडले. म्हणून आता तरी आपण हे सामर्थ्य ओळखावे आणि तुकारामांचे मूळ स्वरूप शब्दांच्याच माध्यमातून नीट पोहोचवावे हे आपले कर्तव्य आहे. आता शब्दांच्याद्वारे विचारांची हत्या रोखताही येते हे आपण स्वतःही अनुभवू आणि या जगालाही दाखवून देऊया. तुकारामांनी शब्दांची शस्त्रे घेऊन जो विलक्षण संघर्ष केला तो बहुतांशी एकाकीपणेच केला. तोच संघर्ष शब्दांची शस्त्रे घेऊन आपण सर्वजण करूया. विद्रोही तुकाराम या डॉक्टर आ. साळुंखे लिखित पुस्तकामध्ये संक्षिप्त स्वरूपात तुकारामांच्या चरित्राचे विवेचन केले आहे.